मित्रांनो, मुंबईच्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत नुकतीच जाहीर झालेली आहे. निकाल जाहीर झालेला आहे आणि अनेक विजेत्यांच्या स्वतःच्या घराचं स्वप्न, हक्काच्या घराचं स्वप्न या लॉटरीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. आणि लॉटरी लागल्यानंतर प्रत्येकाला एकच प्रश्न असतो की नेमका पुढील प्रक्रिया काय असणार आहे. नेमकं डॉक्युमेंटेशन संदर्भात काय माहिती आहे का, देकारपत्र कधी येणार आहे, पैसे कधी भरायचे आहेत, पोझिशन कधी होणार आहे, असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. आणि त्याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना. स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, सर्वप्रथम ज्या ज्या विजेत्यांना मुंबई म्हाडाच्या लॉटरीमध्ये घरे लागलेली आहेत, जे जे अर्जदार या लॉटरीमध्ये विजेते ठरलेले आहेत, त्या सर्व विजेत्यांचं RK प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आता मित्रांनो, लॉटरी लागलेली आहे, आनंदोत्सव साजरा झालेला आहे. पण आता देकारपत्र कधी येणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. कारण आता प्रत्येकाला त्याचीच वाट लागलेली आहे की नेमकं आम्हाला पत्र कधी येईल, सूचना कधी येईल, म्हाडाकडून आम्हाला कसं कळवण्यात येणार आहे की नेमकं कधी प्रोसेस होणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता या ठिकाणी सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमची स्वीकृती कळवायची आहे, ती सुद्धा ऑनलाईन. म्हणजे तुम्ही ज्या साईटला लॉग इन करता, म्हाडाच्या वेबसाईटला, ज्या https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर आपण लॉग इन करतो. म्हणजे जे काही फॉर्म भरताना किंवा आपले काही डिटेल्स बघताना त्याच साईटवरती तुम्हाला एक वेगळा विंडो ओपन करून दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वीकृती कळवायची आहे. स्वीकृती असलं तुम्हाला ते ॲग्री आहात किंवा नाही ॲग्री आहात. समजा तुम्हाला ते घर नको असेल, तुम्हाला ते घर आवडलं नसेल किंवा तुम्हाला ते घर सरेंडर करायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन दिला जाईल, स्वीकृती कळवली जाईल, येस ऑर नो, होय किंवा नाही, किंवा स्वीकृत अस्वीकृत. तर ते तुम्हाला डिक्लाईन करायचं किंवा ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट डिक्लाईन, तर तुम्हाला घर हवं असेल तर ॲक्सेप्ट करायचं, घर नको असेल तर डिक्लाईन करायचं आणि मग तुमचं घर ते रद्द होणार आहे. पण त्यानंतर तुम्हाला कधीच ते घर मिळणार नाही. दुसरं, असे काही विजेते आहेत की ज्यांना 2-2, 3-3 ठिकाणी घरी लागलेली आहेत. पती पत्नी यांना सुद्धा घरी लागलेली आहेत. अशा वेळेस तुम्हाला कुठलं तरी एकच घर सिलेक्ट करायचं आहे. बाकीचे घरं तुम्हाला डिक्लाईन, अर्थातच रिजेक्ट, त्याला आपण सरेंडर म्हणतो, सरेंडर करायची आहेत. नंतर सरेंडर केलेली घरे जे वेटिंगमध्ये आहेत त्या वेटिंगवाल्या विजेत्यांना मिळणार आहेत. म्हणून आता महत्त्वाचं मित्रांनो, देकारपत्रा संदर्भात आम्ही माहिती घेण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. तर आम्हाला सध्या एवढी माहिती मिळाली आहे की जे काही देकारपत्र आहेत, अर्थातच फर्स्ट इंटिमेशन लेटर, त्याला देकारपत्र नाही, त्याला आपण प्रथम सूचनापत्र म्हणूया. तर पहिलं प्रथम सूचनापत्र हे तुम्हाला पाठवलं जाणार आहे सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये. लक्षात घ्या, म्हणजे म्हाडाचं नियोजन सध्या आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते देकारपत्र पाठवायला किंवा प्रथम सूचनापत्र पाठवायला सुरुवात केली जाणार आहे. प्रथम सूचनापत्र याचाच अर्थ की तुम्हाला एक म्हाडाचं पत्र येईल. त्या पत्रामध्ये लिहिलेलं असेल की तुम्ही या लॉटरीमध्ये या ठिकाणी अमुक ठिकाणी विजेते घोषित झालेले आहेत. तुमचं आपलं मनापासून अभिनंदन. आणि पुढे तुमचं डॉक्युमेंटेशन असेल किंवा तुमचे बाकीचे काही बाबी असतील, तुमचं पेमेंट शेड्यूल असेल किंवा जे काही PMOयचं, विशेषतः म्हणजे PMOयचं. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मित्रांनो की जे काही ज्या घरांना OC आलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम जे काही स्कीम कोड क्रमांक 412 पहाडी गोरेगाव प्रधानमंत्री आवास योजना आणि ताळदेव या 2 ठिकाणची प्रोसेस सगळ्यात अगोदर केली जाणार आहे. लक्षात घ्या, मी परत सांगतोय, 412 पहाडी गोरेगाव आणि ताळदेव येथील घरांची प्रोसेस ही अगोदर पूर्ण केली जाणार आहे, कारण ते रेडी टू मूव्ह आहे, त्यांना OC आलेली आहे. म्हणून तेथील अर्जदारांना काय करायचं की तेथील अर्जदारांना म्हाडाकडून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रथम सूचनापत्र पाठवण्याचं नियोजन म्हाडाने केलेलं आहे. तसा त्यांचा प्रयत्न आहे, अजून अद्यापही फायनलायझेशन झालं नाही. म्हणून पहिले किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला एक प्रथम सूचनापत्र येईल. आता प्रथम सूचनापत्र तुम्हाला मेलनी पाठवलं जाईल का फिजिकली पाठवलं जाईल याचाही अजून मला कन्फर्म माहिती मिळाली नाही आहे. पुण्याचा विचार केला किंवा कोकणचा विचार केला तर तुम्हाला प्रथम सूचनापत्र हे मेलवरती पाठवले होते. त्याच्यामुळे कदाचित मुंबई लॉटरीचे प्रथम सूचनापत्र सुद्धा तुम्हाला मेलवरती येऊ शकतात किंवा फिजिकली येऊ शकतात तुमच्या ॲड्रेसवर. प्रथम सूचना प्राप्त झाल्याच्या नंतर पुढील प्रोसेस तुमची असणार आहे. जे PMAवाले आहेत, म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे कोणी आहे त्यांचं प्रधानमंत्री आवास योजनेसाठीचं एक वेगळं सेशन होणार आहे, वेगळा कॅम्प लावला जाणार आहे, शिबिर लावलं जाणार आहे. आणि त्या शिबिरामध्ये जे अर्जदार या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विजेते ठरलेले आहेत त्या अर्जदारांची PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेची नोंदणी केली जाणार आहे. म्हणजे ज्यांनी अद्यापही PMAYची नोंदणी केलेली नाही आहे
त्या अर्जदारांची नोंदणी ही म्हाडाच्या कार्यालयामध्ये केली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला स्लॉट देण्यात येईल. त्या शिबिरामध्ये तुम्हाला कोणत्या तारखेला जायचं आहे, किती वाजता जायचं आहे, आता त्या कदाचित त्या स्लॉटनुसार ते तुमचं जे काही नोंदणी आहे ती पूर्ण केली जाणार आहे. म्हणून PMVYची नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही त्या घरासाठी हक्कदार ठरणार आहात. लक्षात घ्या, फक्त लॉटरीमध्ये नंबर लागला, आपलं नाव आलं म्हणून तुमचं ते घर झालं असं अजिबात नाही आहे. जे अर्जदार PMVYचे जे काही रूल आहेत, PMVYचे जे काही नियम आहेत, त्या नियमामध्ये बसून ते काही पात्रता सिद्ध करतील त्यांनाच पुढची प्रोसेस करता येणार आहे. म्हणून कदाचित यासाठी 15 दिवस, 20 दिवस, 1 महिनासुद्धा जाऊ शकतो. पण तारदेवसारख्या ठिकाणी तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रथम सूचनापत्र येईल. पुढील 45 दिवसामध्ये तुम्हाला 25% रक्कम भरायची आहे आणि त्याच्या पुढील दीड ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला 75% रक्कम भरायची आहे. आणि साधारणतः डिसेंबर जानेवारीच्या आसपास या घराचं पोझिशन तुम्हाला दिलं जाऊ शकतं. पहाडी गोरेगावचा विचार केला मित्रांनो, 412 स्कीम कोड क्रमांक जोपर्यंत तुमची PMVYची पात्रता पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं पुढील जे काही पैशाची प्रक्रिया आहे ती सुरू होणार नाही. एकदा तुमची PMVYचं रजिस्ट्रेशन झालं त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भरण्यासाठी पत्र देण्यात येणार आहे. पुढील 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला ते 25% रक्कम भरायची आहे. लक्षात घ्या, 25% रक्कम तुम्हाला पात्रता सिद्ध झाल्यानंतर पुढील 45 दिवसामध्ये अर्थात 1.5 महिन्यामध्ये भरायची आहे. 1.5 महिन्यामध्ये ती 25% रक्कम भरल्यानंतर जर तुम्हाला लोन करायचं असेल तर तुम्ही म्हाडाकडून NOC घेऊ शकता. पण जर 25% रक्कम भरली नसेल तर तुम्हाला म्हाडाकडून NOC मिळणार नाही. 25% रक्कम भरल्यानंतर तुम्हाला म्हाडाकडून NOC घ्या, तुम्ही होम लोन पूर्ण करा, पुढील 1-1.5 महिन्यामध्ये प्रोसेस पूर्ण करा आणि साधारणतः 1.5 ते 2 महिन्यामध्ये पुढील 60 दिवसांमध्ये किंवा 90 दिवसामध्ये तुम्हाला पुढील 90 दिवसाचा कालावधी मिळतो. तर पुढील 90 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही बाकीची 75% रक्कम भरायची आहे. आणि 75% रक्कम भरल्याच्या नंतर तुम्हाला म्हाडाकडून जे काही स्टॅम्प ड्युटी आहे, रजिस्ट्रेशन आहे ते भरण्यासाठी पत्र देण्यात येईल. ते स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरल्याच्या नंतर घराचं अलॉटमेंट लेटर किंवा पोझेशन लेटर मिळणार आहे. पहिलं प्रथम सूचनापत्र डॉक्युमेंटसाठी असणार आहे किंवा जे काही पात्रता बाकी आहे त्यासाठी असणार आहे. देकारपत्र तुम्हाला पैसे भरण्यासंदर्भातलं असणार आहे, कधी कधी तुम्हाला कोणत्या टप्प्यामध्ये किती पैसे भरायचे आहेत. आणि तिसरं पत्र असणार आहे अलॉटमेंट लेटर किंवा ताबापत्र, ज्याला आपण पोझेशन लेटर म्हणतो. पोझेशन लेटर मिळाल्यानंतर तुम्ही त्या घराचे खरे हकदार ठरू शकता. आणि इथे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, इतर खर्च मिळून जसं PMVYसाठी मी सांगितलं की 2 ते 2.5 लाख रुपये जास्त लागतील. आणि तारदेव ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च असणार आहे. त्या खर्च मी सध्या सांगू शकत नाही कारण त्या घरांची किंमतच 7.5 कोटी आहे. म्हणून हा जो काही खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 7.5 कोटीच्या 6% स्टॅम्प ड्युटी आहे आणि 30,000 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस लागणार आहेत. PMVYसाठी 30,000 रुपये रजिस्ट्रेशन आणि 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी असे तुम्हाला 31,000 रुपये या प्रोसेससाठी लागणार आहेत. आणि बाकीचे जे काही इतर सोर्स म्हणजे मेंटेनन्स आहे, वर्षभराचा मेंटेनन्स तुम्हाला 60,000 70,000 जे काही 80,000 आहे तो तुम्हाला या ठिकाणी भरावा लागणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या घरांचं पोझिशन होणार आहे. म्हणून या सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या बाकीचे जे काही आहे ताबा संदर्भात ती तुम्हाला प्रक्रिया मिळणार आहे. राहिला प्रश्न ज्या घरांना अद्यापही OC आलेली नाहीये त्या घरांचा. आणि OC प्राप्त मी जसं म्हटलं की 420 421 जे काही 2 BHKची उन्नतनगर गोरेगाव येथील घरांना OC आलेली आहे त्या घरांची सगळी प्रक्रिया ही या पुढील महिन्यामध्ये पूर्ण केली जाणार आहे. लक्षात घ्या, मी परत सांगतोय, ज्या घरांना OC आलेली आहे म्हणजे जे काही 412 जे काही PMVY आहे, त्याशिवाय 416 आहे, त्याशिवाय 420 421 या सगळ्या 419 सुद्धा OC आलेली आहे. म्हणजे या घरांचं पोझिशन हे म्हणजे घरांची प्रोसेस पुढील महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. म्हणून मी परत सांगतो की ज्या घरांना OC आलेली आहे त्यांची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होईल. आता ज्या घरांना OC आलेली नाही जसं की कन्नमारनगर विक्रोळी 414 415 किंवा जे काही 413 वडाळ आहे येथील घरांना OC आलेली नाही आहे त्यांना जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला पैसे भरण्यासाठी अजून बराच अवधी बाकी आहे. लक्षात घ्या, तुमची पात्रता ऑलरेडी सिद्ध झालेली आहे. ज्यांचे डॉक्युमेंट्स करेक्ट आहेत त्यांची पात्रता सिद्ध झालेली आहे. फक्त जे विशेष वर्गामध्ये आहेत किंवा जे सामाजिक वर्गामध्ये आहेत म्हणजे SC ST NT-DT, पत्रकार, फ्रीडम फायटर, फिजिकली हँडिकॅप, डिफेन्स पर्सन, स्टेट गव्हर्नमेंट, आर्टिस्ट, स्वातंत्र्य सैनिक, कलाकार कोटा आहे किंवा हे सगळे जे सामाजिक प्रवर्ग आहेत किंवा जे काही विशेष प्रवर्ग आहेत त्यांना मात्र आपली पात्रता सिद्ध करायची आहे. त्यांची पात्रता पूर्ण झालेली नाही. जेव्हा त्यांची पात्रता पूर्ण होईल त्याच्यानंतर त्यांना जे काही पहिलं देकारपत्र आहे ते मिळणार आहे. नंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो, ज्यांना OC प्राप्त नाही आहे त्यांना मात्र अजून बराच कालावधी बाकी आहे. त्यांच्या घरांची OC आल्यानंतरच तुम्हाला 25% रक्कम भरण्यासाठी पत्र येईल. पण तुमची पात्रता जर बाकी असेल, समजा काही सर्टिफिकेट जर कलाकार आहे, कलाकार कोट्यासाठी म्हाडाने कुठलंच सर्टिफिकेट घेतलेलं नाही आहे, पण आता लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट जमा करायचं आहे.
पत्रकार बांधवांसाठी सुद्धा तसंच आहे की तुम्हाला आता लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट जमा करायचे. म्हणून आता ज्यांना जे सामाजिक किंवा विशेष प्रोग्राम आहेत त्यांना मात्र त्यांची प्रोसेससुद्धा पुढील महिन्यामध्ये सुरू केली जाईल. फक्त तुमची पात्रता अंतिम केली जाईल. ज्या ठिकाणी OC आलेली नाही आहे त्यांची फक्त पात्रता सिद्ध करून तुम्ही पात्र आहात असं एक पत्र मिळेल. पण जोपर्यंत त्या घरांना OC येणार नाही तोपर्यंत तुम्हाला 25% रक्कम भरण्यासाठी पत्र दिलं जाणार नाही. ज्यावेळेस ते घरे तयार होतील, म्हणजे ही खूप चांगली बाब आहे मित्रांनो, खूप चांगली बाब आहे की तुमचे पैसे गुंतून नाही राहणार आहेत माझ्याकडे. जोपर्यंत त्या घरांना OC मिळणार नाही, जोपर्यंत ते रेडी टू मूव्ह होणार नाहीत, पजेशनसाठी तयार होणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला पैसे भरण्याचे लेट येणार नाही आहे. जेव्हा म्हणजे वडाळा, विक्रोळी, कन्नवारनगर 414, 415, 413, 414, 415 आणि जे काही दादरचा स्वघर प्रकल्प आहे तेथील बाबतीत मी बोलतोय. तर अशा ठिकाणी तुम्हाला 25% रक्कम तेव्हाच भरायची जेव्हा त्या घरांची OC येईल आणि OC आल्यानंतर साधारणतः महिना दीड महिन्यात त्याचं पोझिशन तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि म्हणून आता कुठेतरी या घरांची जी काही पुढील प्रोसेस आहे ती तुम्हाला नक्की समजली असेल. त्याच्यामुळे जास्त पॅनिक होऊ नका, जास्त उतावळेपणा दाखवू नका की नाही आम्हाला कधी पत्र येईल, कधी पत्र येईल, असं बिलकुल नाही आहे. जे काही पत्र आहे सिस्टमॅटिकली म्हाडाकडून पाठवण्यात येईल, तुम्हाला सूचना पाठवण्यात येईल, तुम्हाला तसं मेल केला जाईल, मेसेज केला जाईल आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला पुढील प्रोसेस पूर्ण करायची आहे. बाकीच्यांचे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत. जे जनरल कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्यांचं पात्रता ऑलरेडी सिद्ध झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांना कुठले डॉक्युमेंट्स घेऊन बोलावलं जाईल असं तरी वाटत नाही आहे. फक्त PMAYमध्ये ज्याच्यामध्ये डाऊट आहे की पती पत्नीने एकत्र उत्पन्न दाखवलेलं नाही आहे अशांच्या बाबतीमध्ये इथे थोडंफार म्हाडाकडून चौकशी केली जाऊ शकते. तशी सुद्धा तुम्हाला तयारी ठेवायची आहे. बाकी तुम्हाला बाकीची प्रोसेस जसे अपडेट आम्हाला म्हाडाकडून मिळतील तसे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत सातत्यानं पोहोचवणार आहोत. तर हे होतं मित्रांनो मुंबई लॉटरीतील विजेत्यांसाठीची पुढील प्रक्रिया जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.